माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाकडून काहीसा दिलासा। कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। सदनिका लाटल्याप्रकरणी तुर्तास जेलमध्ये जावं लागणार नाही। तर कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती नाहीच। कोकाटेंच्या आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, तो निर्णय आमचा नाही, हायकोर्टाची माहिती। हायकोर्टाच्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यावर कोकाटेंच्या आमदारकीवर निर्णय घेणार। आमदारकी ठेवायची की रद्द करायची, विधिमंडळ निर्णय घेणार, सूत्रांची माहिती। लीलावतीमधील डॉक्टरांकडून माणिकराव कोकाटे यांना बायपास सर्जरीचा सल्ला। तर 4 ब्लॉकेजेस असल्याची डॉक्टरांची माहिती। छातीत दुखत असल्यामुळे कोकाटेंवर आयसीयू मध्ये उपचार सुरू। राज्यातील आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होण्याच्या मार्गावर, पण मुख्यमंत्री पांघरुण घालतायत। उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंचा दावा। सातारा ड्रग्ज प्रकरणामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंची पाठराखण। शिंदेंसह कुटुंबियांचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध नाही, दिशाभूल करून संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला, फडणवीसांनी आरोप फेटाळले। सातारा ड्रग्ज प्रकरणी ठाकरेंच्या खासदारांचं अमित शहांना पत्र। तर छापा टाकलेल्या जागेजवळच एकनाथ शिंदेंच्या भावाचं रिसॉर्ट, तिथून ड्रग्ज फॅक्टरीमध्ये जेवण जायचं। आरोप करत शिंदेंच्या राजीनाम्याची पत्रातनं मागणी। पत्र पाठवण्यापेक्षा ठाकरेंनी शहांच्या पायाजवळ येऊन बसावं। शहांच्या चरणाशी कुणी आलं तर ते निर्णय घेतील, आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका। महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीची 3री फेरी। मुक्तागिरी बंगल्यावर थोड्याच वेळात भाजप आणि शिवसेना नेत्यांची बैठक। आतापर्यंत 150 जागांवर एकमत, तर 77 जागांवर चर्चा होणार। महायुतीचं जागा वाटप 2 दिवसात पूर्ण होऊ शकतं। नेत्यांची जागा वाटपासंदर्भात योग्य चर्चा सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। 2017 साली मुंबईमध्ये शिवसेनेच्या निवडून आलेल्या 84 जागांवर सेनेकडून दावा, मात्र जागा सोडण्यास भाजपचा स्पष्ट नकार। अनेक जागा ठाकरेंच्या विरोधातील असल्यामुळे भाजपचा नकार, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत मुंबई वगळता 28 महापालिकांचा आढावा। बैठकीच्या अहवालावर अजित पवार आणि शिंदे फडणवीसांशी चर्चा करणार। जास्तीत जास्त ठिकाणी महायुतीमधून लढण्याची भूमिका। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 22 जागांची खेळी। दरम्यान काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंकडे कल, तर मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार। काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर। मुंबई काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसचा आढावा घेणार। आगामी पालिका निवडणुकीसंदर्भात भूमिका मांडणार। जागा वाटपामुळे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा अडली। माहीम, विक्रोळी आणि शिवडीतील जागा वाटपासंदर्भात पेच, तर ठाकरेंची शिवसेना त्यांच्या कोट्यातनं राष्ट्रवादीला जागा देणार, सूत्रांची माहिती। ठाकरे बंधू संयुक्त सभेनं निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार। मुंबई, नाशिक, ठाणे आणि पुण्यामध्ये ठाकरे बंधूंच्या 6 संयुक्त सभा होण्याची सुद्धा शक्यता।